त्यासोबतच चालू आहे माझं ऑफिस सुद्धा. दीपालीने नेहमी माझ्या वर्कला प्रायोरिटी दिली. थँक्यू सो मच. हॅपी बर्थडे सियाना. हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू अवर चॅनल वल्फू फॅमिलीमध्ये तुमचं स्वागत आहे. तर आता थोड्याच वेळापूर्वी आम्ही आलो आईबाबांच्या घरून. कालचा ब्लॉग तुम्ही बघितलाच असेल आणि तुम्हाला कालचा ब्लॉग कसा वाटला हे नक्की मला कमेंट सेक्शनमध्ये सांगा. तर आता वाजले आहे रात्रीचे 11 आणि अजूनपर्यंत आमचं जेवण झालेलं नाही आहे. तर थोडीफार पॅकिंग बाकी होती, ती सगळी केली. प्रणवने कारमधलं जे काही आवरायचं होतं ते सगळं, म्हणजे जियानाच्या गाडीचा सेटअप वगैरे सगळा झालेला आहे आणि जियाना मला करते हेल्प. आपण काढू शकते. हो, अंड्याचं साल काढायचं. मी रोज काढते. रोज काढते जियाना, रोज आम्हाला अंड्याचं साल काढून देते आणि जियाना पण अंड खाते. तू आपली माझी बँक काढ. काय काय माझी बँक काढ. काय बायको आहे माझ्या. तुझी बायको आहे? कोण आहे तुझी बायको? मी. तू माझी बायको नाही आहे, मी प्रणवची बायको आहे. मी तुझी मम्मा आहे आणि तू माझी मुलगी आहे. मुगली. काय 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 परत ना? मुंगी नाही, मुगली. मुलगी मुलगी. मी पण तुझ्या बरोबर तुझं सारखं बोलायला लागली. तू माझी काय डॉटर म्हणजे आहे ना? डॉटर आहे. हा, तुला आवडतं का हे करायला? हो. आपण हा गाणं झाला पेन. काय? हा गाणं फॅन गाणं झाला. फॅन घाण झाला. बरोबर आहे. हा फॅन आमचा बंद आहे. ते ती सांगते की फॅन घाण झाला. तुला गरम होत आहे का? हो. खिडकी उघडून घेऊ का तिकडची? हो, उघडलं. बरोबर. कोणाचा लाड? तुझा. माझा लाड करशील? तू करशील? तुला माझी मुंगली आहे तर माझं लाडच करते रोज. तर मी जाते तर तुला. तू किती गोड आहे ग. आय लव्ह यू. अरे अंड फोडलं का बरं तू? असं फोडायचं नव्हतं, फक्त साल काढायचं होतं त्याचं. असं नाही काढायचं जियाना. नको, तसं नको करू. आय लव्ह यू. चल जेवण करू आता आणि मग लवकर झोपायचं आहे. घर सुद्धा आवरायचं आहे बिकॉज हो जाऊ आपण उद्या जाणार आहे सकाळी. काही आम्हाला पहाटे निघायचं आहे आणि आम्ही जेव्हा येऊ त्याच्यानंतर लगेचच अजून एक प्रोग्राम आहे घरी. तर त्याच्यासाठी सगळी धावपळ सुरू आहे. म्हणजे फोनवर कोणाला तरी गाईड करतोय करिअर रिलेटेड. दादाचा फोन आलेला आहे. दादाचा. नेक्स्ट मॉर्निंग. आता वाजले सकाळचे 6 आणि आता आम्ही निघतो आमच्या डेस्टिनेशनसाठी. तर ते कुठे तुम्हाला पुढे माहीत पडेल. पण आमची बड्डे गर्ल आज आहे झोपून, कारण काय झालं थोडं लेट झोपायला. तर त्या दीपालीचा पूर्ण प्रिपरेशन झालेलं आहे. तिने टिफिन कॅरी केलेले आहे. तर त्याच्यामुळे आमचा वेळ भरपूर वाचतो आणि बाहेरचं खाणं पण म्हणजे इतकं योग्य नाही आहे की जिथे आपण वेळ वाचवू शकतो तिथे ते दीपाली टिफिन कॅरी करते. चला तर हे टिफिन. अशी शिकून बसलेली आहे. मी अजून सुद्धा रेडी नाही झाली बिकॉज आम्हाला निघायलाच लेट झालेलं आहे. म्हणून मग आता मी गारमध्ये रेडी होईल आणि जियाना सुद्धा रेडी करेल है ना. हॅपी बर्थडे बेबी. जियाना झोपेत बोलते की मम्मा मायाबाच्या घरी चल बलून आहे. जियानाचं बेड. हो चला तर आम्ही निघालेलो आहे आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट आजचा वेदर. पाऊस नाही आहे, ऊन नाही आहे, कम्प्लिटली क्लाउडी. म्हणजे आहे ना छान वाटत आहे. बर. हॅपी बर्थडे जीव. तू थँक्यू बोलायचं.
झाली, झोपली. हां काय काय जियाना वेळ आहे बेटा आपल्याला तिथे पोहोचायला. माझा बर्थडे आणि क्लास मग केक कापली. हां मग मला माई केक कापून दिला. मग मला खाऊ घातलं. मी पण खाऊ घातलं. जो या अगोदरचा ब्लॉग होता ती एक्सप्लेन करत आहे. म्हणजे जे आई बाबांकडे सेलिब्रेशन केलं बड्डेचं ते बड्डे ब्रिंगिंग ब्लॉग आलेला आहे. हा सुद्धा तुम्ही बघू शकता. दॅट इज प्रिव्हियस ब्लॉग. परी उठलेली आहे. तिचा छोटूसा नॅप झालेला. काय झालं? आणि जियानाचं चालू आहे बॉटलला लागलेली व्यवस्थित. मला तरी वाटलं चपाती कशी ओली झाली म्हटलं. मॉर्निंग. आम्ही पण खाऊ थोड्या वेळाने उपमा जियानाचं झाल्यानंतर. मग दीपाली येईल ड्रायव्हिंग सीटवर. मी करेल आराम. करेल ना आराम? अजून एक झोप होऊ दे माझी. छान. चल ही कार म्हणजे आपलं सेकंड होम आहे. मला रात्रीची 9 ते म्हणजे प्रॉपर 8 तासाची 6 तासाची झोप नाही झाली ना माझा अख्खा दिवस जातो. चांगलं करून घे रेस. मस्त मग एन्जॉय करायचं आहे पुढे. घे ना घे. जियानाची अरेंजमेंट आहे मागे पूर्ण बेड वगैरे बघ टाकलेलं. प्रणव डबा घुला लावला मला आता नाटकी. जियाना नाही खायचं आहे तुला. फिनिश करायचं आहे बेटा. जियाना ये पटकन ये. चला आमची ड्रायव्हर बसलेली आहे ड्रायव्हिंग सीटवर. कारण मला करायचं होता ब्रेकफास्ट. चला तर आम्ही चाललोय भोपाळला. बरोबर बोललं ना मी मराठीत भोपाळ. तसं आजूबाजूला बघितलं पण आम्हाला तेवढं ज्या लेवलच्या प्रॉपर्टीज पाहिजे होत्या तशा आम्हाला काही मिळाल्या नाही. आणि जियानाचा सेकंड बर्थडेची जी प्रॉपर्टी होती ती खरंच खूप अमेझिंग प्रॉपर्टी होती. आणि तसंच काहीतरी पाहिजे होतं. आणि वेदर खूप चांगलं आहे. तसं तर गोव्याचा प्लॅन होता पण तो जस्ट बिकॉज ऑफ ते पुणे मुंबई साईडला जे फ्लड वगैरे आलं होतं त्याच्यामुळे तो प्लॅन ड्रॉप केला. नंतर कधी जाऊ. पण म्हणून मग एकदम ऑल ऑफ सडन आमचा प्लॅन झाला आहे भोपाळला जायचा. तर एक लॅविश आणि सुंदर प्रॉपर्टी प्रणवने बुक केलेली आहे. फॉर माय फर्स्ट बिल सेकंड बिल. येस ऑल क्रेडिट गोज टू हिम. खूप प्रॉपर्टीज सर्च करतो बाबा. इथे नाही तिथे तिथे नाही इथे. आणि येस तर ओव्हरऑल डे कसं राहणार आहे अजूनपर्यंत आम्ही सुद्धा ठरवलं नाही आहे. पण बघू. छान एक्सप्लोअर करू भोपाळ सिटी. बिकॉज मी 10 ते 12 वर्ष आधी गेलेली होती तेव्हा खूप डिफरंट होतं. आणि जिथे आम्ही थांबणार आहे तिथे तर आम्ही नाईट सेलिब्रेट करू. बाहेरच जाऊ कुठेतरी. आपला ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. हां ब्रेकफास्ट इन्क्लुडेड आहे. पण तिथे असे रेस्टॉरंट्स आणि कॅफेज पण खूप सुंदर सुंदर आहेत. तर इव्हिनिंगला तसा प्लॅन करू. तिथे जाऊ बघू. नक्की शेअर करू आम्ही तुमच्यासोबत. आणि आता आम्ही पोहोचणार आहे 12:30ला. कसं ते 12लाच करते कवर. तर फायनली आम्ही भोपाळला पोहोचलेलो आहे. आणि इतकी ग्रीनरी बघून इतकं छान वाटत आहे ना. कसं खरं इथे पाऊस पडला असेल आणि त्याच्यानंतर अजून जास्त ग्रीन झालेलं आहे. आणि थंड आहे छान. थंड आहे छान. चला ऊन आहे असं नाही ऊन नाही आहे ऊन आहे. पण चला तर आता एक रेस्टॉरंट आम्ही सर्च केलं आहे तिथे आम्ही जाऊ. पहिले लंच करू आणि मग आमचा आहे चेक इन. जियाना कसं वाटत आहे आज बड्डे? खूप छान वाटत आहे. बरं ठीक आहे. तू हॅपी आहे ना जियाना? आहे जियाना हॅपी. वाटलं मला तुम्हाला आपण वाटलं हॉटेलला चल. हॉटेलच चाललो आपण. तुला जे वाटलं ते बरोबरच वाटलं. पहिले आपण जेवण करून घेऊ छान आणि मग नाही ठीक आहे ना सांगून दे. तुला पण सरप्राईज आहे ती. थँक्यू म्हणून दे सगळ्यांना. थँक्यू फ्रेंड्स. व्हेरी गुड. फायनली आम्ही आलेलो आहे नवीन बापू की कुटिया. नवीन प्लेस आहे. लेट्स सी.
चलो. काय म्हटलं? किरण पप्पा स्पेशल. पप्पा आठवले? का बरं ठेवलं असेल पाण्यामध्ये? माहिती नाही बाबा. नाही ते खायलाच दिलेले आहे प्रणव. खायलाच दिलेले आहेत. हो का? हां, प्रत्येकाच्या टेबलवर नाही आहे तिथे. हॅलो रियाना. रियाना हॅपी बर्थडे. आता हॅपी बर्थडे म्हणणार आहे आम्ही तुला 12 वाजेपर्यंत. ठीक आहे? हो मग तुझा बर्थडे ना. मग दन. ए कशाला रे, दणका खाण्यासारखी आहे का ती? बोल बोल. तर इथे मिळत आहे तंदुरी रोटी, ज्याच्यामध्ये मैदा मिक्स आहे. पण दीपालीने ऑलरेडी घरून हे प्रिपेअर करून आणलेली होती पोळी, तर ती जियाना इथे युटिलाइज करेल आता. असं होतं वेगळ्या स्टेटमध्ये की नाही मिळत, पण आपल्याजवळ पोळीचा जुगाड आहे. जियानाची चपाती तर ती मी घेऊन येतो आणि मग आम्ही करू सोबत लंच. पनीरची भाजी ऑर्डर आणि तंदुरी रोटी. हो लेक डेव्हलप केलाय पण पूर्ण. हा, पण लेक तर खूपच छोटा आहे रे. लेक व्ह्यू फ्रंट काय काय देणार आहे अजून सांग. सिटी ऑफ लेक आहे तर त्यांनी लेकलाच अट्रॅक्शन बनवलं. असं केलं. पण जो मेन लेक आहे ना प्रणव, तो वेगळ्या ठिकाणी आपण लास्ट टाइम बघितलं होतं ते. ओके असेल. जियाना झोपायचं नाही, उठ. नाही झोपली ना, डोळे चालूच यायचे. डोळे चालू आहे. बटन आहे का जियाना? हा हो का? डोळे चालू. ओपन आहे डोळे. मशीन आहे का ती तुझी? हा, तुझ्यासाठी तर सरप्राईज आहे ना आता. मग उठून जा पटकन. उठ उठ. सरप्राईजसाठी जियाना झोपत नाही. सरप्राईज मिळालं पाहिजे आता. चला आता आम्ही पोहोचलो आहे आमच्या डेस्टिनेशनवर. तर आम्ही बुक केलेलं होतं ताज, म्हणजे आम्ही म्हणजे हेचं डोकं होतं बाबा या सगळ्या गोष्टींच्या मागे. तर चला चेक इन करू, स्टे करू आणि बघू आज काय एक्सप्लोर करायचं आहे, कुठे जायचं आहे. मंकी होते. हो मंकी होते ना. अच्छा, गाडीत टाकावं लागेल. नाही यांचे तो सबमिट करायचा. हां देऊन दे देऊन दे. जियाना तुला कसं वाटलं? कसं? खूप छान वाटलं. मग डॅडीला थँक्यू म्हणून दे. डॅडीला म्हणून दे. आय लव्ह यू सो मच. विश यू मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. हॅपी बर्थडे. हॅपी बर्थडे. तू हॅपी आहे ना? हां
आणि सगळे कपडे हिने काळे केलेले, लिटरली व्हाईट टी शर्ट बघा किती घाण केलेली ह्या पोरीने. मग केली आहे ना, बघ बघ कशी ब्लॅक ब्लॅक झाली. नको ग, म्हणून मी तुला म्हणत होती लोळू नको. आज माझ्या मुलीचा बर्थडे आहे, सो कॉल येईलच मला आज. क्लोज युअर आईज. हां, आता बघा 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 तुझा बर्थडे. आर यू हॅपी? आर यू एक्साइटेड? हां, केक कट करायचा ना तुला. तुझ्यासाठी हेच तर सरप्राईज होतं. मी तुला बोलली होती ना सरप्राईज देईल म्हणून. मग आवडलं तुला? सो थँक्यू सो मच ताज फॉर दिस. कसं वाटलं? हे दोघं बघा. बापरे. प्रणवतीला किती आनंद होतोय रे. कसं आहे डेकोरेशन, कसं आहे जियाना? तुला आवडलं? थांब ना, थांब ना, थांब ना. हा? चिपूक म्हणजे प्रणव? थांब ना जिओ, काय चेकबुक नाही कळलं मला दोन बरोबर. मिनिट. बाळासोबत आईचा सुद्धा बर्थडे असतो, बिकॉज डिलिव्हरी म्हटलं तर एक दुसरा जन्मच असतो है ना. पण मला आई बाबा नेहमी, म्हणजे बाबा तरी मला विश करतात. जेव्हाही जियानाचा बर्थडे असतो ना तेव्हा बाबा मला विश करतात हॅपी बर्थडे दिवाळी तुला पण. एक चांगल्या बायकोसोबत एक तू चांगली आई सुद्धा आहे. मोस्ट इम्पॉर्टंटली जे काही संस्कार तू तिला देत आहे ना, म्हणजे मला एक पण व्यक्ती असा नाही भेटला की ती खोडकर आहे. एकदम डिसिप्लिन ओबिडियंट चाइल्ड तो आहे ना, ती जियाना आहे. आणि याच्या मागे कसं आहे ना, आईचे जे एफर्ट्स राहते ते जास्त इम्पॉर्टंट राहते, कारण आईसोबत मुलगी जास्त वेळ राहते. त्यामुळे तर तुम्हाला पण ऑल द बेस्ट. दीपालीकडनं काही टिप्स घ्यायला नक्की तुम्ही घ्या. नाही नाही, प्रणवकडनं घेण्यासारखे आहे. त्या पेशन्स, त्या सगळ्या गोष्टींमुळे मी ती पॅरेंटिंग देऊ शकते. आणि ज्या गोष्टीला माझा नो असते त्या गोष्टीला प्रणव सुद्धा पण त्या डिसिजनवर ठाम असतो माझ्या. तर त्याच्यामुळे ते जास्त सोपं पडतं. इक्वली आहे पॅरेंटिंग. फक्त एका मम्मीनी, एका व्यक्तीने नाही, एक व्यक्ती नाही देऊ शकत. पॅरेंटिंग दोन्ही आई वडील देतात, जे आपण देतोय जियानाला. सो थँक्स टू यू. आणि थँक्यू सो मच की हे 3 वर्ष खूप सुरळीत, खूप स्मूथली निघाले जस्ट बिकॉज ऑफ यू. तुझा सपोर्ट नसता तर एवढं मी नसतं करू शकली. आणि थँक्यू सो मच. म्हणजे एकामेकांनाच आपण थँक्यू म्हणत राहू आणि तिचा बर्थडे असाच होऊन जाईल. बट असो, खूप जण म्हणायचे की वर्किंग वाईफ पाहिजे आणि ऑल सगळ्या गोष्टी असतात. बट एक आई जे ह्या मुलीला तिने 3 वर्षाचं केलेलं आहे, ती पण त्या 3 वर्षामध्ये वर्किंग होती आणि तिने एवढी मोठी मुलगी घडवलेली आहे. आणि त्याची म्हणजे केव्हा ते रिटर्न मिळते तेव्हा आपण करत राहतो, तेव्हा लोक बोलतात की यार भरपूर गोष्टी बोलतात. पण आता जेव्हा तिच्या सवय बघून लोकांचे जे रिप्लायज येतात ना, ते तुझं फळ आहे, ते तुझे क्रेडिट्स आहे. नाही, मी कधीच लोकांकडे लक्ष दिलं नाही. बिकॉज वर्किंग बोलतात, म्हणजे जेव्हा आपण जॉबवाला फॅमिलीमध्ये लग्न करतो ना, तर तो प्रेशर एक वेगळा असतो. जो मला पण बऱ्याचदा असं वाटलं की नाही, कुठेतरी जॉब करायला पाहिजे, काहीतरी करायला पाहिजे. पण जसं मी कन्सीव्ह केलं ना, तसं मला असं वाटलं की नाही,
इथून पुढे माझ्या हातात एक न्यू जनरेशन घडवायची आहे इथून पुढे. तर जर मी 9 to 5 जॉब करेल तर ते पॉसिबल नाही आहे, बिकॉज मला जियानाला म्हणजे माझे जियानासाठी स्वप्न खूप वेगळे आहेत. तर ते मी 9 to 5 जॉब करून तिला त्या वेमध्ये नाही घडवू शकणार. हे माझं पर्सनल ओपिनियन आहे. प्रत्येक लेडीचं प्रत्येकांचं पॉईंट ऑफ व्ह्यू याच्यावर वेगळा राहील. हा आमचा पॉईंट ऑफ व्ह्यू होता. आणि माझं पण असं होतं की मला वर्किंग वाईफ नकोच होती. कारण हा माझा, मी दीपालीला जेव्हा मला भेटली तेव्हा सुद्धा तिला मी हीच गोष्ट म्हटली होती की मला वर्किंग नको आहे. मला वेळ देणारी, माझ्या फॅमिलीला वेळ देणारी, माझ्यासोबत अशी फिरणारी मला बायको हवी आणि तशीच मला भेटलेली आहे. आणि झियानाला जे संस्कार लावले ना, मला काहीच बघायची आता पुढे गरज नाही. तिला वळण लागलेलं. आता इतकं डेकोरेशन तिच्यासाठी सगळं केलं आहे, तिने मिटवलेलं सुद्धा नाही आहे. एखादं लहान बाळ असते पूर्ण फेकून दिलं असतं इथल्या सगळ्या गोष्टी, बट नाही, तिच्या ज्या सवयी आहेत त्या खरंच माइंड ब्लोईंग आहे. आणि ऑल क्रेडिट गोज टू यू. नाही असं काही नाही आहे. दोघांमुळे सगळं. तिचा नवरा तिच्यासोबत नाही राहिला ना तर ती तिथेच हरून जाते. प्रत्येक कुठल्याही डिसिजनमध्ये म्हण, कुठल्याही लाईफच्या फेजमध्ये म्हण. पण मी जे कमबॅक केलं ना, मला त्याच्यासाठी मी खूप थँकफुल आहे आणि ग्रेटफुल आहे की मला खरंच देवानी प्रणवसारखा लाईफ पार्टनर दिलेला आहे. बिकॉज आफ्टर डिलिव्हरी वेट पुट ऑन जे होतं ना, त्याच्यामुळे अर्धा कॉन्फिडन्स अर्धा होऊन जातो. झिरोच होऊन जातो. अर्धा पण नाही, झिरोच होऊन जातो. जे स्टार्टिंगला मी फेस केलेलं आहे. पण जेव्हा मी वर्कआउट करायची तेव्हा प्रणव सांभाळायचा. आणि मग 1 वर्षानंतर झाल्यानंतर, 1.5 वर्षाची झाल्यानंतर तर मग फुल फ्लेजमध्ये आपण दोघांनीच वर्कआउट स्टार्ट केलं होतं. तर मग तेव्हा आईबाबांनी सांभाळलं. तर ह्या पॅरेंटिंगमध्ये आईबाबांचा सुद्धा तेवढाच हात आहे. खूप सुंदर वेनी गाईड करतात आणि खूप छान छान सवयी ते सुद्धा लावतात. तर खरं तर आम्हाला त्यांच्याबरोबर सेलिब्रेट करायचा होता हा दिवस, म्हणूनच आम्ही काल सेलिब्रेट केलं त्यांच्याबरोबर सुद्धा. जियाना सेलिब्रेशन तिथनं स्टार्ट झालं. हा चला, तर आता आपण खूप काही बोललो. आपण एकमेकांना थँक्यू. आता उसका टाइम आहे. चलो, तो लेट्स सेलिब्रेट विथ हर नाव. आता ती पण जियानाला एवढा आनंद होता ना, तिला असं वाटतंय काय बघू, मला पाय दुखेल रात्री. काय उघडून बघू, काय करू मम्मा, ते बघा याच्यात चालू काय आहे आहे. तिचं. क्या देख रहे हो? आर यू एन्जॉयिंग? चला, तर असं असते. आनंद होतो प्रत्येकाला. आणि इथनं व्ह्यू खूप सुंदर आहे. माउंटेन व्ह्यू आहे आणि एक सेम लेक व्ह्यू पण होता, पण आपल्याला माउंटेन व्ह्यू मिळाला. छान. ऊन आहे इकडे पण, नो रेन. चला, तर लेट्स ए बापरे, बघा कशी घाबरली. जियाना इतकं काय फ्रीजमध्ये काय असतं सांग बरं मला. घर आहे का हे? हां, माझ्या फ्रीजमधनं ही रोज घरी शेंगदाणे काढते. हां, आणखी काय 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 काढून घेऊन येते खायला ही पोरगी. आणखी डायरी होती इथे. असेल. चला, तर आता जियाना चेंज करून देते मी. चला, तर इथे आता ब्लो होणार आहे 3. खूप मोठा वाटत आहे का? हा, मोठा दिला त्याने. मी तर मोठाच म्हटलो जरा. चला, आमचा स्पीकर जो आहे तो ह्या ताज प्रॉपर्टीवाल्यांनी जमा केलेला आहे. जायच्या वेळेस दीपाली आठवण देशील फक्त, ठीक आहे? नाही तर आपण इथे गिफ्ट देऊन चाललो जाऊ. मलाच लक्षात ठेवावं लागेल. नाही, तेच आपल्याला चेकआउट करेल तेव्हाच ते आपल्याला रिमाइंड करून देईल. सो डोंट वरी. चला, अजूनपर्यंत डेकोरेशन असंच आहे. तर सेलिब्रेशन झालेलं आहे, आराम झालेला आहे. कभी खुशी कभी कभी गम आमच्या इथे चालू आहे ऋतिक रोशनचा. हां, बरोबर. चला, तर आता रूफटॉपला यांचा स्विमिंग पूल, तो स्विमिंग पूल एक्सप्लोर करू. थोडे आमच्या बाईकचे फोटो काढून घेऊ आणि बघू. पाण्याला तर ती आतापर्यंत स्विमिंग पूलमध्ये कधी उतरलेली नाही आहे, बट आज बघू, थोडे पाय ओले करून टाकू. चल. चला, असा इन्फिनिटी पूल आहे यांचा.
आणि इथनंच हा लेक आहे म्हणून याला म्हटलं जाते ताज लेक व्ह्यू फ्रंट, राईट.